नमस्कार, मी तुषार कोहळे। मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते आणि मतदारांचा काय मूड आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहे त्यांचा सुरुवातीला परिचय करून घेऊ। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू हरणे आहे। सध्या शिवसेनेचीच रामटेक लोकसभेमध्ये सत्ता आहे। त्यानंतर त्यांच्याच बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख आहे। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विदेश सेलचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाला यावेळेस रामटेकची सीट हवी आहे, त्यामुळे त्यातले प्रमुख दावेदार इच्छुक मधुसूदन गवई सर आणि त्यानंतर डॉक्टर अमोल देशमुख काँग्रेसचे युवा नेते, या सर्वांकडून आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाचा मूड काय हे जाणून घेऊया। सुरुवात करू शिवसेनेकडनं। शिवसेनेची रामटेक लोकसभावर सत्ता आहे। कधी काळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला, मात्र आज तिथे शिवसेनेचा भगवा फडकत आहे। काय सांगाल, मागच्या 5 वर्षांमध्ये अशी कोणती प्रमुख विकासाची कामं तुमच्या मतदारसंघात तुमच्या खासदारांनी केली, तुमच्या पक्षाने केली? रामटेक लोकसभा क्षेत्रात खासदार कृपालजी तुमाने आमचे प्रतिनिधी तिथं खासदार म्हणून आहेत आणि गेल्या 5 वर्षात जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नाला हात घालण्याचं काम त्यांनी केलं। छोटे छोटे प्रश्न जे कधी खासदारांनी बाकी इतर खासदारांनी लक्ष दिलं नाही, ह्या सगळ्या प्रश्नावर खासदारांनी आपली भूमिका आपल्या सभागृहात मांडली आणि मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामं, सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोड फंड या ठिकाणी या मतदारसंघात त्यांनी आणून विकासाची कामं केलेली आहे। काँग्रेस आहे, कारण की शिवसेनेच्या विरोधात ही लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या कोट्यामध्ये असल्यामुळे काँग्रेस लढत असते, तर काँग्रेसला हे दावे मान्य आहे का हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्हाला मान्य आहे यांचे विकासाचे दावे? बिलकुल मान्य नाही, कारण की शिवसेनेच्या खासदारांनी स्वतः काय कार्यक्रम राबवलेत किंवा काय कार्य केले, नितीन गडकरीजी असो किंवा फडणवीस असो, त्यांनी त्यांच्या फंडातून त्यांच्या शासनातून कार्य केले असतील आणि त्याच कामांना आपलं काम सांगतील तर हे काही कामं नाही। कृपालजी तुमाने यांनी मागच्या 5 वर्षात 5 कामं काय केलेत प्रमुख जे त्यांच्या नावाने जातात हे सांगावं। अच्छा, एक मिनिट, आपण शिवसेनेकडनंच जाणून घेऊया काही 5 कामं सांगण्यासारखे आहे तुमच्याकडे? जे कामं मतदारसंघात होत असते, इतके वर्ष काँग्रेसच्या सत्तेत राहिलेल्या घराण्यातले अमोलजी देशमुख आहे, नितीनजी गडकरी हे मंत्री आहे त्या खात्याचे आणि प्रत्येक लोकसभा क्षेत्रात त्यांच्याच खात्यातून काम होते, हे भारतभर होत असते। आणि खासदार कृपालजी तुमाने यांच्या मतदारसंघातलं काम जर फक्त गडकरी साहेबांनी केलं, हे सरकारचं काम आहे आणि सरकारचे ते प्रतिनिधी आहे। सरकारमधून फंड खेचून आणणं आपल्या मतदारसंघात हे प्रत्येक खासदाराचं कर्तव्य असते, ते त्यांनी केलं। आणि जर अमोल देशमुख साहेब असं म्हणत असतील की हे सरकारचं काम आहे, तर प्रत्येक काम सरकारचंच आहे। मग 50 वर्ष जे कामं झाले असेल काँग्रेसच्या शासनात ते सरकारचे होते, कोण्या प्रतिनिधी नव्हते, असं आम्ही समजावं काय? राष्ट्रवादीला शिवसेनेचा हा दावा मान्य आहे का? खरंच मतदारसंघात 5 वर्षात विकास झाला? नाही, आपण पाहाल 2014ची जी निवडणूक होती याच्यामध्ये शिवसेनेचे प्रतिनिधी निवडून आले। हे शिवसेना भाजपच्या अलायन्समध्ये निवडून आले आणि ज्या वेळेस हे लोक निवडणुकीला गेले होते तर त्यावेळेस आता ते शिवसेना भाजप 14मध्ये तर एकत्रच होती ना। आता त्यांचं काय होऊन राहिलं ते पूर्ण ड्रामा पूर्ण महाराष्ट्र पाहून राहिला आहे, पण त्यावेळेस त्यांनी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता अजिबात झाली नाही। त्याच्या व्यतिरिक्त जे मुकुल वासनिक काँग्रेसचे जरी असतील, पण त्यांना खूप मोठा बळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मतांवर पण मुकुल वासनिकांना मोठी मदत झाली, तर त्यांच्या माध्यमातून काही ना काही मोठे प्रकल्प मोठे काम झाले असं दिसतंय। एकंदरीत बघायचं झालं तर रामटेक हा लोकसभा मतदारसंघ जरी शिवसेनेच्या कोठ्यामध्ये असला तरी भारतीय जनता पक्ष त्या मतदारसंघावर दावा ठोकत आहे आणि मधुसूदन गवई आहे, आपण त्यांच्यासोबत या विषयावर विचारूया। काय म्हणजे तुम्ही जो दावा करता कोणता आधार आहे आणि का बरं तुम्हाला रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यातला असणारा तुम्हाला पाहिजे? कारण भाजपाकडेही सक्षम उमेदवार आहेत जे एक प्रभावी नेतृत्व तिथून देऊ शकतात। प्रश्न हाच आहे की जर का शिवसेनेच्या कोट्यामध्ये हा मतदारसंघ आहे तर तुम्हाला का बरं लढावं असं वाटतं? कारण कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्या मतदार संघातून 5 जी जागा आहे, विधायकांची जागा आहे, ती भाजपाकडे आहे आणि ते जे आपली स्वराज्य संस्था आहे, ते स्थानिक स्वराज्य संस्था, तिथेही भाजपाचंच वर्चस्व आहे। म्हणून कार्यकर्त्याला असं वाटतं की ह्यावेळी ही जी जागा आहे भाजपाच्या वाटायला यायला पाहिजे। या मतदारसंघातले मतदार देखील आपल्यासोबत आहे, त्यांचं देखील मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की एकंदरीत या संपूर्ण नेत्यांच्या मताबद्दल त्यांना काय वाटतं। काय सांगाल, जर मतदारसंघाचा 5 वर्षात खरंच विकास झाला असं वाटतं तुम्हाला? विकास तर झालाच आहे आणि शिवसेनेचे खासदार जे आहे कृपालजी तुमाने
यांचा जो दांडगा जनसंपर्क आहे पुऱ्या लोकसभेमध्ये, त्यांच्यासारखा लोकसभेमध्ये जो संपर्क होता तो कोणत्याही नेत्याचा किंवा कोणत्याही याच्या आधी जे खासदार झाले त्यांचा कोणाचाही संपर्क नव्हता. आणि विशेष म्हणजे जे खासदार तुमाने साहेब आहेत त्यांच्या घरी सर्वसाधारण कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊ शकतो. तुम्हाला मान्य आहे का यांचे दावे? नाही म्हणजे खासदारांनी खरंच विकास केला का मतदारसंघ? नाही, बिलकुल एकही पैशाचा विकास केला. जेव्हा तो टोल नाकाना हटवू शकले तर विकासाची का बाब राहिली? आश्वासन एवढे दिले, फक्त लोकांना चॉकलेट दिले. सांगावं त्यांनी एखादं तरी काम. तो टोल नाकाने हटवू शकू राहिले, आश्वासन देऊ राहिले फक्त. तो हटवू नाही शकत. युवकांचा रोजगाराचा प्रश्न, कुठल्या प्रकारचा रोजगार त्यांनी दिलं? खासदार तुमाने साहेबांनी सांगावं, काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादकावर आज जी शेतकऱ्यावरती अवकाळा पसरलेली आहे त्याचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं काय? शेतकरी किती वंचित आहे? आपण आता शिवसेनेकडे जाऊया. मला एक सांगा, मागच्या 5 वर्षात जर का विचार करायचा झालं तर रोजगारासंदर्भात असा कोणता प्रकल्प तुमच्या खासदारांनी या मतदारसंघात आणला की लोकांना रोजगार मिळाला? रोजगारासंदर्भात म्हटलं तर आज मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी अनेक पोरं आपल्या भागातले मिहानमध्ये लागतात आहे. खूप मोठ्या प्रमाणात नाही तरी काही प्रमाणात तरी रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. NTPCत आपण रोजगारासाठी आमचे खासदार, आमचे प्रतिनिधी तिथं भांडले, स्थानिक लोकांना न्याय मिळवून द्यासाठी. माईंच्या तिथं स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी आमचे खासदार तिकडे आशिषजी जयस्वाल वगैरे सगळे आमचे पदाधिकारी मिळून आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तिथं सातत्यानं भांडत राहिले. म्हणजे एक खासदार जरी असले रस्त्यावर उतरून काम करण्याची तो त्यांची प्रकल्प दिसत नाही ना. मिहानमध्ये पण काही झालं नाही किंवा रामटेक लोकसभेत त्याचा एकही प्रकल्प आलेला नाही. तरुणांमध्ये खूप आक्रोश आहे रोजगारासंदर्भात. एक खासदार 50 वर्षाची काँग्रेसची सत्ता खालूनपासून तर वरपर्यंत रोजगार देऊ शकली नाही. करोडाचा रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं, ते करू शकले. एका खासदाराकडून तुम्ही सगळ्या मतदारसंघातल्या बेरोजगारांचा प्रश्न हटवण्याची अपेक्षा करता, चुकीचं आहे. पण तरीसुद्धा एक सामान्य माणूस म्हणून, सामान्य लोकात वावरणारा माणूस म्हणून अनेक लोक कामासाठी तुम्ही एनडीएचा भाग आहे. एनडीएचा भाग असल्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आहे. सरकारमधनं एक मोठा प्रकल्प बेरोजगारी या मतदारसंघातली हटवावी. तर मग 50 वर्ष काँग्रेसचे खासदार या ठिकाणी राहिले. हेवीवेट मुकुलजी वासनिक इथं राहिले, ते मंत्री राहिले 5 वर्ष. ना लोकांच्या संपर्कात राहिले, ना विकास कामं कुठं दिसले, ना बेरोजगारी हटू शकले एका प्रश्नाची. आणि एका खासदाराकडून तुम्ही मतदारसंघातली बेरोजगारी हटवली नाही असा प्रश्न कोणी करत असेल तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे मुकुल वासनिक यांच्या काळामध्ये काय विकास झाला किंवा रोजगारासंदर्भात कोणते प्रकल्प आले हे आपण जाणून घेऊया. डॉक्टर अमोल देशमुख आपल्यासोबत आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणते प्रकल्प आले, लोकांना रोजगार मिळाला असं तुम्हाला वाटतं? आणि महत्त्वाची गोष्ट की शिवसेनेने जो आरोप केला की काँग्रेसने 50 वर्षामध्ये रोजगार दिला नाही, तर मग आमच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? 2009 ते 14 जेव्हा त्यांची कारकीर्द होती तेव्हा तुम्ही आज कनानला लागलेला जो पूल आहे तो असो किंवा NTPCच्या पुढे लागणारा फंड असो आणि त्याच्यातून झालेले जेवढे कामं आहेत, बाकी लहान लहान कामं प्रत्येक गावाखेड्यातले असतील, गरिबांचे असतील, आमदारांचे असतील, हे राज्य पातळीपासून तर केंद्र शासनापर्यंत कामं लावून धरणं आणि काढून घेणं हे करून त्यांनी आपली जबाबदारी पक्षाची आणि त्यासोबतच या क्षेत्राची केली. आपण जसं आता ऐकलं, शिवसेनेच्या प्रतिनिधींकडे आपल्याला सांगितलं की पंतप्रधानांनी मोठ्या मोठ्या आश्वासने केले होते रोजगाराबद्दल. काँग्रेसचे 50-60 वर्ष जे असतील, काय कार्य केलं नाही केलं, आज आपण इकडे सगळे उभा आहोत, तो विषय नाही. विषय आहे मागच्या 5 वर्षात जे जुमलेबाजी झाली त्या जुमलेबाजीचं काय उत्तर आहे. आज आम्ही रामटेक विधानसभा क्षेत्राचं बोललो तर जवळपास 70% जी आमची जमीन आहे ही ओलीत नाही आहे. त्याच्यासाठी एकही मेजर इरिगेशन प्रोजेक्ट या क्षेत्रामध्ये आला नाही. काटोल मतदारसंघ जो विधानसभेत आहे, तुम्ही तिथे काम करता, तिथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तो 2 नरखेड आणि काटोल तालुका हा ड्राय झोनमध्ये येतो. मागच्या 5 वर्षामध्ये काही उपाययोजना झाल्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असं काही काम झालं? अजिबात नाही. ज्या पद्धतीने आश्वासन दिले गेले होते, ज्या पद्धतीने घोषणा करण्यात आले होते, बिंबीचे देठापासून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, मुख्यमंत्री, आजचे मोठे मोठे नेते, मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री ओरडत होते. पण त्याच्यानंतर इथं काहीच झालं नाही. त्याच्या उलट परिस्थिती अजून गंभीर झाली आहे. ज्या MIDCचा मोबदला भेटायचा नव्हता ते अजून त्या ठिकाणी भेटण्यात नाही आला. त्याच्या पलीकडे जाऊन जे काही मोठे प्रकल्प होते ते पण टिकवण्याचं काम त्या माध्यमातून भाजप सरकार इकडं करण्यात पूर्णपणे अपयशी झाली आहे. एवढंच नाही तर मिहानमध्ये जे आपले प्रतिनिधी सांगतात, मिहानमध्ये जे काही इन्फोसिस असेल, TCS असेल, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड असेल, हे आपण माहिती घ्या. यांचं इन्कॉर्पोरेशन तारीख कुठल्या तारखेची आहे. हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये जे अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री होते त्या काळात आलेले हे प्रकल्प
प्रकल्प आहे, या पलीकडे जाऊन मोठे आश्वासन दिले होते गडकरी साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, की जे न्यायप्रविष्ठ आपला मामला आहे काटोलचा संत्रा उत्पादकाचा, अलायन्स ॲग्रोचा, तो आम्ही कुठंतरी निकाली काढू. पण त्याच्यावर एकही मिटिंग झाली नाही, काहीच केलं नाही, फक्त देखावा देखावा देखावा. देखावा केला म्हणते. 5 वर्षामध्ये खरंच मोदी सरकार किंवा तुम्ही त्यांचे एक भाग होते, त्यामुळे 5 वर्षात काहीच केलं नाही. मी विशेषतः काटोलच्या बाबतीत तुम्ही विचारलेला प्रश्न आहे. काटोल भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. ड्राय झोनमध्ये एरिया आहे. पाण्याची डिपनिंग खूप खोल गेली आहे. 1,000 फुटापर्यंत पाणी लागत नाही, सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवारमधून मोठ्या प्रमाणात काम काटोल विधानसभा क्षेत्रात झालं. आणि जे बोगस बंधारे अनेक वर्षापासून तिथं होते, ज्याच्यात एक थेंब पाणी थांबत नव्हतं, हे बोगस बंधारे आज रिचार्ज झाले आणि मोठ्या प्रमाणात सिंचनाचं म्हणजे जमिनीत पाणी मुरवण्याचं काम आमच्या भागामध्ये झालं. हे आमच्या काळात झालं, युती शासनाच्या काळात झालं. मग इतके वर्ष ही ज्या गोष्टीकडे, साध्या गोष्टीकडे लक्ष ज्यांचं नव्हतं, अशा सूक्ष्म गोष्टीकडे आम्ही नजर घातली आणि ते काम केलं, म्हणून आज जमिनीत पाणी मुरवणं चाललं. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अशी मागणी होती की संत्रा प्रक्रिया केंद्र यायला पाहिजे. होतं. आमच्या इथं होतं एक संत्रा प्रक्रिया केंद्र, ते यांच्या काळात बंद पडलं. का बंद पडलं, का त्याला काय केलं, कुठं त्याचं डिमॉलिशन झालं, कुठं विकल्या गेलं, हे काही समजलं नाही. पण एक तुमच्या काटोललाच ते संत्रा प्रक्रिया केंद्र होतं, का बंद पडलं? ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लिटिगेशन, अनेक गोष्टीमुळे ते प्रविष्ट आहे. पण आमचा विषय तो नाही आहे. आम्ही तर प्रयत्न केला, पण तुम्ही आश्वासन दिले होते ना की आम्ही ठीक आहे असं एक मिनिटासाठी मानून चला की आम्ही काही केलं नाही. पण तुम्ही सत्तेमध्ये आले ना, सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. इकडे तुम्ही भांडणं दाखवता, आमच्या शिवसेना भाजपचं आमचं असं होतं असं, इकडे वेगळे स्टेटमेंट देता, तिकडे मांडी लावून बसता. तर हे तुमचं काम नाही का तिकडे जाऊन कुठेतरी मोठी भूमिका घेणं की आम्ही हे निकाली काढू? नाही, सामान्य मतदारांना काय वाटतं हे जाणून घेऊया. कारण की प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी आपापले दावे करत आहे. प्रत्येकांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघाचा विकास झाला, तर विरोधी आहे त्यांना असं वाटतं की मागच्या 5 वर्षामध्ये मतदारसंघात काहीच झालं नाही. मला एक सांगा, 5 वर्षात रामटेकचा जर विचार करायचा झाला तर काही विकास झाला? विकासाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत जो पक्ष सत्तेमध्ये होता, काँग्रेस पक्ष, त्याच्यानंतर मग आता शिवसेना आली, तर मला असं वाटतं की आजपर्यंत विकासात्मक कुठलेही कामं त्या ठिकाणी झाले दोन्ही पक्षाने विकास केला नाही, जवळपास तसा आहेच तो. आणि आता विकासाच्या नावावर जे काही आता खेळी खेळून राहिली भाजपा शिवसेना, तर तो विकास म्हणजे कसा आहे की ज्या ठिकाणी रस्त्याची गरज नसताना रस्ते सुरू करून दिलेले आहे. सिमेंटच्या रस्त्यात आणि बाकीच्या रस्त्यामध्ये फरक पडतो की सिमेंटच्या रस्त्याने चालताना ज्या वाहतुकीचे साधनं असतात त्याचे टायर घासतात. दुसरी गोष्ट, त्यांना पाठीच्या मणक्याचा चालताना सुद्धा त्रास होतो. हा विचार न करता बाकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट दाखवून पूर्ण 5 वर्षाची कारकीर्द त्यांनी याच्यात घालून दिली. आणि धुळीच्या याच्यातून, पोल्युशनच्या याच्यातून सगळे लोक त्रस्त आहे. आणि ग्रामीण जनता तर बिलकुल आहेच आहे. त्याच्यामुळे विकासात्मक दृष्टिकोन कोणत्याही पक्षाने दावा करायला नको. या भागातून निवडून गेलेले खासदार कृपाल तुमाणे हे फक्त लोकांच्या बारशामध्ये तमाशा आणि इतर फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेले. त्यांनी 5 वर्षामध्ये या भागातली कुठलीही समस्या तुमचं मांडलेली नाही. मेरा सवाल खासदार तुमाने जी से है कि आप सरकार में जब आए तो राम मंदिर का सबसे मुद्दा इतने सालों से जो उन्होंने उठाया था उसको लेके आए. एक अल्पसंख्यक समाज से आने के बावजूद मेरा सवाल है कि आपने गढ़ मंदिर, राम मंदिर, रामटेक राम मंदिर से प्रचलित है, यानी सबसे फेमस गढ़ मंदिर है, तो उसके विकास के लिए आपने क्या किया? इतना जो फंड आया उसका क्या किया? एक विकास के नाम पे, बेरोजगारी के नाम पे कृपाल तुमाने जी के लिए एक नारा है कि विकास बेरोजगारी के नाम पे पैसे कमाने अब आया है कृपाल तुमाने, तो इसका क्या जवाब है इनके पास? शिवसेनेच्याच प्रतिनिधींना विचारूया की रामाच्या मुद्द्यावर ते राजकारण करतात, पण रामटेकचा गड मंदिर आहे त्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. काय सांगाल, म्हणजे तुमच्यावर जे आरोप झाले? शिवसेनेनं कधी रामाच्या नावावर राजकारण केलं नाही. शिवसेनेची भूमिका ठाम आहे की तुम्ही अयोध्येच्या मुद्द्यावर आम्ही आश्वासन, आम्ही तर आमचं म्हणणं आहे बांधा, आज बांधा, तुम्ही कबूल केलं तर बांधा. आणि त्याच्यासाठी आम्ही रॅली केली तिथं अयोध्येत जाऊन. आम्ही सगळेजण गेलो होतो. आम्ही हे फोकनाडबाजीच्या विरोधात आहोत. इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर परत मूळ महाराष्ट्राचा हा कार्यक्रम असाच सुरूच राहील. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं परत एकदा स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत की रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात असल्याने आणि शिवसेनेचा खासदार असल्याने या मतदारसंघाला दुय्यम वागणूक मिळाली का? सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करूया, कारण नंतर शिवसेनेवर क्लोज करू आपण. काय सांगाल, मागच्या 5 वर्षात असं वाटते तुम्हाला एकंदरीत विकास बघितला म्हणजे नागपूर शहर म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघाला लागून असणारा नागपूर शहराचा नागपूर लोकसभा मतदारसंघ, तिथला विकास आणि रामटेकचा विकास असं जर बघितलं तर रामटेकला दुय्यम वागणूक मिळाली असं वाटतं?
निश्चित रूपाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोक नेहमीच सांगतात की आमच्या मतावर शिवसेनेचा इकडं खासदार निवडून आला आहे. त्या हिशोबाने ते जसं पाहिजे तशी वागणुकी देत नाही आणि जशी पाहिजे तशी मदतही करत नाही. 2014 मध्ये तुम्ही भाजपच्या मतावर निवडून आलाय असं राष्ट्रवादीने दावा केलेला आहे. काय तथ्य आहे त्यामध्ये असं वाटतं तुम्हाला की शिवसेनेची खरंच ताकद आहे या मतदारसंघात? निश्चितच जी निवडणूक 2014ची युतीमध्ये आम्ही लढलो त्याच्यामुळे दोन्ही पक्षाच्या मतावर आमचा विजय झाला. पण आता अशी वेळ आली समजा वेगळ्या लढाची, तर आमची ताकद त्या ठिकाणी निश्चित आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. पूर्ण जवळजवळ 2100 बूथवर आमची तयारी झाली आहे. आम्ही सगळ्या गोष्टींना तयार आहोत. भारतीय जनता पक्षाकडनं जाणून घेऊया, कारण की भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे. एनडीएचा भाग जरी शिवसेना असली तरी का बरं तुम्ही शिवसेनेचे जे मतदारसंघ आहे म्हणजे रामटेकचा विचार करायचा झालं, दुय्यम वागणूक का देता तुम्ही तिथल्या खासदारांना विकासाच्या बाबतीत? असं नाही आहे. वस्तू परिस्थिती तशी नाही आहे. आता नागपूर शहराची जी रिक्वायरमेंट्स आहे, जी गरज आहे त्यांची ती वेगळी आहे आणि रामटेकची जी गरज आहे ती वेगळी आहे. तर ते तुम्ही जर धरलं तर विरुद्ध ग्रामीण असं विभाजन यांनी केलं. नाही, विभाजन नाही आहे. विभाजन नाही, तर ते त्यांची जी रिक्वायरमेंट्स आहे ती वेगळी वेगळी आहे. आणि असं काही ते त्यांना काय स्टेप मदरली ट्रीटमेंट आपण ते स्टेप मदरली ट्रीटमेंट वगैरे स्टेट. आज गडकरी साहेबांचा जिल्हा, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा नागपूर. अरे पण त्यांनी गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी तिथेही कामं केलेली आहे, राबवली आहे. त्यांनीच योजना राबवली आहे. फॅक्टरी आली आहे का हे विचारावं, पण नागपुराची गोष्ट केली. मिहानमध्येच नाही आली, फक्त घोषणांचा पाऊस, स्किल इंडिया. नाही नाही तसं नाही. हे नाही, मी या मताशी सहमत नाही आहे. आणि केलेली आहे, तिथेही केली आहे आपण आणि करणार आहोत, अजूनही करणार आहोत. रामटेक मतदारसंघाची कायापालट होणार आहे. शिवसेनेकडे जाणून घेऊया, काय म्हणतात एकदम म्हणजे विरोधक आक्रमक आहे. ते आता आव आणते आक्रमक काही नाही, त्याला त्याची आक्रमकता माहीत आहे. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जो प्रश्न केला की दुय्यम वागणूक झाली का मतदारसंघाशी, मी या गोष्टीशी असहमत आहे. कारण असं यादी सांगा, विकासाची यादी सांगा. बोलू द्या ना. असं जर असतं, आता नागपूर लोकसभा क्षेत्र हे स्वतः गडकरी साहेबाचं क्षेत्र असल्यामुळे तिथून निवडून आल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते खातं असल्यामुळे जास्त निधी त्यांनी आपल्या शहरात दिला असं हा भाग वेगळा. पण जर असं म्हणायचं झालं की रामटेक क्षेत्रावर भाव तुम्ही दुजाभाव केला तर त्याचे 5 आमदार आहे रामटेक क्षेत्रात. त्याच्यामुळं आणि दुसरा असा विषय आहे की जे दुय्यम वागणूक भेटली सण तर ते मतदारसंघाला नाही भेटली, आम्हा सैनिकाला शिवसैनिकाला भेटले सण हा भाग वेगळा. या सर्व प्रश्नावर चर्चा झाली. आता 2019 मध्ये जी लोकसभा निवडणूक होणार आहे, या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे देऊन हे सर्व पक्ष मतदारांना मत मागायला जाणार आहे आणि महत्त्वाचा प्रश्न की मतदारांनी यांना का मत द्यावं या विषयावर आपण या सर्वांचं मत जाणून घेऊया. तुम्हासाठी पहिला प्रश्न. रामटेक लोकसभा क्षेत्र हा ग्रामीण भागात पूर्ण आहे, शेतकरी वर्गाचा मतदारसंघ आहे आणि शिवसेना सातत्यानं शेतकऱ्याची बाजू घेऊन सरकारच्या विरोधात बोलत राहिली. जे विरोधी पक्ष जे करू शकलं नाही, एवढं आक्रमकतेनं शिवसेनेनं सरकारच्या विरोधात आंदोलनं उभे केले, सरकारला धारेवर धरलं, कर्जमाफीसारखा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडलं. ही शिवसेनेची भूमिका आहे. आज नाही तर 10 वर्ष अगोदरही केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना बी शिवसेना रस्त्यावर उतरून कर्जमाफीचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडलं होतं. कसा खासदार अपेक्षित आहे? आम्हाला खासदार असा अपेक्षित आहे, खासदाराचे मेन काम आहे संसदेत बसून कायदे बनवणे, लोकांच्या हितांचे तिथे विधेयक मांडणे. परंतु आताचा जो खासदार आहे सेना भाजपचा खासदार, हा खासदार गावामध्ये मंड्याचे उद्घाटन करतो आणि खोटे आश्वासन देतो. माझ्या गावात दरवर्षी रिबीन काढतो आणि 10 लाख सांसद निधी देतो, 5 लाख सांसद निधी देतो. 5 वर्ष झाले आजपर्यंत 1 रुपयाचा सांसद निधी मिळाला नाही. आम्हाला खराब होणारा सांसद पाहिजे, लोकहिताचे विधेयक मांडणारा सांसद पाहिजे. आणि कसा खासदार अपेक्षित आहे? साहेब, रामटेक मौदा या क्षेत्रामध्ये धान पीक जास्त आहे. जरी हे आता असणारं सरकार हे चांगलं मजबूत राहिलं असतं तर चौरशिया धरणाचं पाणी आमच्या धानाला मिळालं असतं. एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धान गेले, एका पाण्यासाठी तर गव्हाचं तर पूर्ण नुकसानच झालं. मग शिवराजजी चव्हाण तिथं होते ना मुख्यमंत्री, आणि इथं मुख्यमंत्री BJPचेच. मग हे थोडंसं चौरशिया धरणामध्ये पाणी तेवढं स्टॉक आहे, त्याचं पाणी जरी इच्छा शेतकऱ्याला दिलं असतं तर धानाचं पीक गेलं नसतं आणि आज गव्हाची फसल चांगली झाली असती. तर मौदा आणि रामटेक भागातील लोकांची अशी दयनीय व्यवस्था झाली का त्यांना मुलाबाळांना कसं शिक्षण. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा खासदार तुम्हाला हवा. तुम्हाला कसा खासदार हवा? खासदार हे कृपाल तुमाच्यासारखेच हवे आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही पाहिलं आहे की मागील 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी छोटे छोटे कामगारांचे प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो ते आम्हीच त्याच्यामध्ये अनुभवलेलं आहे. कारण की डिफेन्सच्या काही कामगारावरून 1,500 कामगारांवर एक
तिथल्या ठेकेदारी पद्धतीमध्ये अन्याय झाला होता, तर खासदार साहेबांनी तिथं स्वतः आंदोलन करून तिथे स्वतः उभे राहून कामगारांचे प्रश्न सोडणारा खासदार हवाय. मला एक सांगा, तुम्ही सांगा की तुम्हाला कसा खासदार हवाय? आम्हाला पॉलिसी मेकर खासदार हवा आहे. मुकुल वासनिकांसारखा विद्वान माणूस या भागामध्ये रामटेकचा खासदार हवा आहे. तुम्हाला कसा खासदार हवा आहे? महत्त्वाची गोष्ट की विदर्भाचा प्रश्न म्हणजे भारतीय जनता पक्षाने वेगळ्या विदर्भाचं आश्वासन दिलं, ते पाळलं नाही. मागच्या 60-65 वर्ष जो पक्ष काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता त्यांनी हा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उचललेलाच नाही. ज्या वेळेला सत्ता होती त्या वेळेला वैदर्भीय जनतेला भूलथापा देऊन त्यांनी काँग्रेस पक्षाने आपली जीत हासिल केली आणि ज्या वेळेला सत्ता हातात आली त्यावेळेला जय महाराष्ट्राच्या घोषणा करत सामोरं निघून गेले. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पक्षानं सुद्धा दुसरं काही केलं नाही. भुवनेश्वरमध्ये 23 वर्षापूर्वी जो ठराव झाला होता त्यावेळेला वेगळा विदर्भ देण्याचं निश्चित झालं होतं आणि आता या मागच्या निवडणुकामध्ये गडकरी साहेबांना किंवा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं होतं आम्ही 90 दिवसामध्ये वेगळा विदर्भ देऊ, म्हणून वेगळा विदर्भ ते दिलेला नाही. राष्ट्रवादीबद्दल मला बोलायचं नाही, राष्ट्रवादीची अजूनही स्पष्ट भूमिका नाही. आणि दुसरी गोष्ट, शिवसेना मनसेचं बंद बोलायचं की ते जय महाराष्ट्र ते करतात. सांगायचं तात्पर्य असं की मला या ठिकाणी आता हा मुद्दा, खासदार कसा हवा तो? खासदार मला वैदर्भीय मनाचा खासदार पाहिजे. मला कसा खासदार अपेक्षा? काम करने वाला, आम जनता को साथ लेके चलने वाला, सभी वर्गों को साथ लेके चलने वाला, ऐसा हमको खासदार होना है. तुम्हाला कसा हवा? विदर्भाचा ज्यावेळेस मुद्दा आहे तो भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं असेल, परंतु शिवसेना जिवंत असेपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही, मराठी माणसं विभाजित होणार नाही. अशा प्रकारचा खासदार फक्त शिवसेनेचा वाघच होऊ शकतो. या रामटेक लोकसभेला फक्त शिवसेनेच्या वाघासारखाच खासदार अपेक्षित आहे. तुम्हाला कसा अपेक्षित आहे? काँग्रेस पक्ष ज्यांना तिकीट देईल आम्ही त्यांचं काम करू आणि काँग्रेस पक्ष रामटेक लोकसभेमध्ये 100% निवडून येऊ. तर आपण बघितलं की हे संपूर्ण वेगवेगळे मतदारांचे नेत्यांचे होते. हा मूळ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा होता. 2014ची जी निवडणूक झाली ती मोदींच्या लाटेवर लढली गेली. मात्र 2019मध्ये तशी परिस्थिती नाही. 2019मध्ये उमेदवाराच्या मेरिट बेसवर निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा पाया, ज्या उमेदवारांचा पाया मजबूत असेल तोच पक्ष, तोच उमेदवार रामटेक गडावर विजयाचं तोरण बांधणार आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, रामटेक.